बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. ज्ञानेश्वरीचा अध्याय 11वा, याचं वाचन निरूपण आपण करत आहोत. या 11व्या अध्यायाचे 20 भाग आपण पाहिलेले आहेत. आज आपण 21वा भाग पाहणार आहोत. 506 ओव्या झालेल्या आहेत. आज आपण 37वा श्लोक बघणार आहोत. 36 श्लोक झालेले आहेत. पुढे जाण्याच्या अगोदर कालच्या भागात म्हणजे भाग नंबर 20 मध्ये आणि त्या अगोदर काय झाले थोडक्यात आपण समजून घेऊयात आणि पुढे जाऊयात. या अध्यायामध्ये भगवंतांनी अर्जुनास विश्वरूप दाखवलेले आहे. हे विश्वरूप पाहिल्यानंतर भेदरून गेलेला अर्जुन भगवंतास गयावया करत आहे आणि जिवंत राहण्याची भीक मागत आहे. कारण हे तसंच आहे की ते विश्वरूप हे गोमटं असेल, साजरं असेल, सुंदर असेल असे वाटल्यामुळे अर्जुनानं भगवान श्रीकृष्णाकडे हट्ट पकडला होता, हट्ट धरला होता की मला विश्वरूप दाखवा. पण ज्यावेळेस विश्वरूप दिसते त्यावेळेस मात्र अर्जुन घाबरून जातो. कारण ते विश्वरूप अतिशय अकराळ विकराळ, अतिशय विशाल असं ते विश्वरूप असतं. अनेक मुख त्या विश्वरूपाला असतात. प्रत्येक मुखाचा रंग वेगळा असतो. प्रत्येक मुखावर जे डोळे असतात ते डोळेही कमल म्हणजे कमळांच्या रांगेप्रमाणे दिसत असतात. हे विश्वरूप पाहण्यासाठी भगवान श्रीकृष्ण अर्जुनास दिव्य दृष्टी देतात आणि त्या दिव्य दृष्टीमुळे सूर्य असला नसला, उजेड असला नसला किंवा डोळे उघडे असले किंवा बंद असले तरी सुद्धा अर्जुन ते विश्वरूप पाहू शकत होता. जिकडे पाहावे त्याला तिकडे विश्वरूप दिसत होते. सुईच्या टोक्या एवढी सुद्धा जागा शिल्लक नव्हती की जिथे विश्वरूप नाही. आणि अर्जुन घाबरण्याचं मुख्य कारण म्हणजे हे विश्वरूपाच्या मुखामध्ये हे कौरव आणि पांडवांचं पूर्ण सैन्य हत्ती घोड्यांसहित चाललेलं होतं. त्या विश्वरूपाने त्रिभुवनातील सर्व जीवसृष्टी गिळून टाकण्यास प्रारंभ केला होता. महानद्यांचे पाणी जसे समुद्राकडे जाते तसे हे सगळे प्राणी मात्र त्या विश्वरूपाच्या मुखामध्ये जाऊन विलीन होत होते. अर्जुनानं पाहिलं की त्या विश्वरूपामध्ये भीष्म, द्रोण, कर्ण, जयद्रथ असे महावीर सुद्धा त्या विश्वरूपामध्ये जात आहेत. तसेच कौरवांचे सैन्य, पांडवांचे सैन्य सुद्धा त्या विश्वरूपात हत्ती घोड्यांसहित जात आहे. आणि त्या विश्वरूपाच्या दाढांखाली हे सर्व सैन्य चिरडले जात आहे. शिवाय ते विश्वरूपाच्या दाढांना या सैनिकांचं रक्त लागल्यामुळे त्या दाढा सुद्धा लाल झालेल्या आहेत. त्या सैनिकांचे, या महावीरांचे जे मुकुट होते किंवा गळ्यातील ज्या कंठमाळा होत्या त्याचे मणी त्या दातांच्या भेगांमध्ये अडकून चमकत होते. असे हे भेसूर विश्वरूप पाहिल्यानंतर अर्जुन घाबरलेला आहे. घाबरून भगवंताला प्रश्न विचारत आहे की हे भगवंता, एवढं गिळून तुझं समाधान झालं नाही का? तुझा जठराग्नी एवढा कसा तेवला आहे की तू समुद्राचा एक घोट करतोस आणि पर्वताचा एक घास करू लागलेला आहे. एवढं तुझं हे रूप, त्याचं उग्रपण कधी कमी होणार?
अशा प्रकारचे प्रश्न अर्जुन विचारत आहे. नंतर भगवंत आणि अर्जुनाचं संभाषण सुरू आहे. त्या संभाषणामध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनास सांगत आहे की तू द्रोणाची पर्वा करू नको. द्रोण म्हणजे जे ऋषी द्रोण होते, जे त्यांचे आचार्य होते, त्यांचे शिक्षक होते, त्या द्रोणाची पर्वा करू नको. भीष्माचे भय बाळगू नकोस. कर्णावर शस्त्र कसे धरू असे म्हणू नकोस, किंवा जयद्रथाला मारण्याकरता कशी योजना करावी याविषयी विचार करू नकोस, कारण या सर्वांना मी अगोदरच निर्जीव करून टाकलेलं आहे. हे किंवा यांच्या बाजूने जे वीर लढत आहेत ते भिंतीवरील चित्रातल्या सिंहाप्रमाणे आहेत, की जे तू पोतेऱ्याने पुसून टाकू शकतोस. म्हणजेच भगवंत म्हणतात की ह्या सगळ्यांना तू माझ्या तोंडात गेलेले पाहिले आहेस. तेव्हाच त्यांचे आयुष्य संपले आणि ते आता रिकाम्या सोपटाप्रमाणे आहे. सोपट म्हणजे बैलाच्या गळातल्या जो घंटेचा जो पट्टा असतो त्याला सोपट म्हणतात. म्हणजे ज्या घंट्या असतात त्या सोपटावर अशा 15-20 घंट्या लावलेल्या असतात, त्यामुळे बैल चालताना ते खुळू खुळू वाजत असतं. तर भगवंत म्हणतात रिकाम्या सोपटाप्रमाणे आहेत, म्हणजे घंट्या नसलेल्या नुसत्या पट्ट्याप्रमाणे हे लोक आहेत. त्यामुळं या योद्ध्यांना, या वीरांना तू घाबरू नकोस. यांचं आयुष्य अगोदरच संपलेलं आहे. त्यामुळे उठ आणि यांचा संहार कर. नुसत्या शोकात बुडू नकोस. आणि तू जर हे केलंस तर विजयाबरोबर तुला हे राज्य सुद्धा मिळेल. आणि नंतर लोक असं म्हणतील की जे उन्मत्त होते, जे बलवान व दुष्ट होते, जे विष घालणारे असे जे भाऊबंद, त्यांना अर्जुनाने मारले. त्यामुळे असा तुझा जगामध्ये डंका, चर्चा आणि तुझं नाव होईल. त्यामुळे तू उठ आणि लढायला तयार हो. आता ही जी सगळी कथा आहे, ही सर्व कथा संजय त्यांच्या दिव्य दृष्टीने हे कुरुक्षेत्रावरचं सगळं बघून श्रीकृष्णास धृतराष्ट्रास सांगत आहे. आणि काय म्हणतो बघा संजय, सत्यलोकातून गंगेचा ओघ निघाल्यावर जसा खळखळत वाढतो त्याप्रमाणे गंभीर वाणीने श्रीकृष्ण बोलले. काय बोलले? जे काय बोलले श्रीकृष्ण, त्या बोलण्याने, ते बोलणे कसे होते? अतिशय गंभीर वाणीने बोलले. गंभीर वाणी कशी होती की मेघाच्या पाण्याचे लोट जसे घडा एकदम वाजत सुटतात त्याप्रमाणे ती गंभीर वाणी होती. किंवा समुद्र मंथनाच्या वेळेस क्षीराब्दी जसा मंदचराला रवीने दणाणत होता तशी ही गंभीर वाणी होती. किंवा ज्याप्रमाणे अनंतरूपी विश्वाचे मूळ जे श्रीकृष्ण हे गंभीर वाणीने बोलले. पण जे काही श्रीकृष्ण बोलले त्या बोलण्याने अर्जुनाच्या सर्वांगाला कंप सुटलेला आहे. अर्जुन थरथर कापत आहे आणि अतिशय नम्रपणे श्रीकृष्णाच्या चरणी मस्तक ठेवू लागला आहे. अजून काय झाले, त्याला काही बोलायचं होतं पण त्याचा कंठ भरून आला होता अर्जुनाचा, त्यामुळे त्याला बोलणेही सुचले नाही. तर श्रीकृष्ण काय बोलले की ज्यामुळं अर्जुनाची ही अवस्था झाली? तर श्रीकृष्ण म्हणले की मी काळ रूपी आहे, म्हणजे मी काळ बनून आलेलो आहे आणि सर्वांना ग्रासून टाकलेले आहे. त्या सर्वाला, या सर्व जीवसृष्टीला, कौरवांच्या सैन्याला, पांडवांच्या सैन्याला मी ग्रासून टाकलेले आहे. हे ऐकल्यानंतर अर्जुन कापू लागला होता, घाबरला आणि भगवंताच्या चरणी नतमस्तक झाला.
त्याचा कंठ भरून आलेला आहे. तरीही अर्जुनाच्या मनात काही शंका उत्पन्न होतात. अर्जुन काय म्हणतो की एखाद्याच्या अंगातील तारुण्य काढून म्हातारपण कसे घालता येईल? किंवा जे दिवसाचे 4 प्रहर असतात, तर 4 प्रहरच्या अंतिम प्रहरी सूर्य मावळतो, तो मध्यानीच कसा मावळेल? किंवा जे वेळेची जे स्थिती, उत्पत्ती, स्थिती आणि लय आहे. उत्पत्ती होत असताना स्थिती आणि प्रलय या नाहीशा होतात किंवा स्थितीच्या वेळेस उत्पत्ती आणि प्रलय यांचे काही चालत नाही. तर असं असताना ही सर्व सृष्टी व्यवस्थित चालू असताना तुम्ही मध्येच मध्यान्ह कशी केली, प्रलय कसा आला, सर्वांना तुम्ही गिळून कसं काय टाकू शकता? तर भगवंत म्हणतायत की हे बघ, या दोन्ही सैन्याचे आयुष्य संपलेले आहे. ते प्रत्यक्ष तुला दाखवलेले आहे मी. परंतु इतर लोक जे आहेत ते यथाकालीच मरण पावतील असे समज. भगवंतानी सर्वांना जे गिळलेलं होतं, या या कालच्या भागामध्ये एक चमत्कार घडलेला आहे. तो चमत्कार काय आहे? तो या वाक्यात सांगितलेला आहे की भगवंत म्हणतात अर्जुनास की जरी मी सर्वांना गिळले असतील, माझ्या मुखामध्ये सर्व विलीन झाले असतील, तर दोन्हीकडचे जे सैन्य आहे, म्हणजे पांडवांकडचे आणि कौरवांकडचे, त्यांचं आयुष्य संपलेलं आहे. परंतु जे यथाकालीचे जे बाकी इतर जे लोक आहेत, ते त्यांचं ज्यावेळेस मरण येणार होतं त्यावेळेसच ते मरतील. आणि ही गोष्ट बोलल्या बोलल्या भगवान हे भगवंताच्या तोंडातून येतात, तोपर्यंतच अर्जुनाने पाहिले की सर्व सैन्य जागच्या जागी उभे आहे. मग तो म्हणतो, देवा, आपण विश्वाचे चालन करणारे सूत्रधार आहात. त्या योगाने हे सर्व जग पूर्वस्थितीला पुन्हा प्राप्त झाले. परंतु हे श्रीहरी, दुःख सागरात पडलेल्यांना तुम्ही बाहेर काढता अशी तुमची कीर्ती आहे, याची आम्हाला पूर्ण आठवण आहे. परंतु भगवंताच्या या रूपाला हे जे राक्षस आहेत त्यांना भय वाटते, परंतु जे देव, मनुष्य, सिद्ध, यक्ष हे तुम्हाला पाहून हर्षयुक्त होऊन वंदन करतात. इथपर्यंत काल आपण पाहिलेलं आहे. आज भाग नंबर 21 आपण पाहूयात. भाग नंबर 21 श्लोक नंबर 37 आपण पहिल्यांदा श्लोकार्थ वाचूयात. हे महात्मन, हे अनंता, हे देवाधिदेवा, तुम्ही श्रेष्ठ असून ब्रह्मदेवाचेही उत्पन्न करते आहात. मग ते तुम्हाला का नमस्कार करणार नाहीत? हे जगन्निवासा, जे सत आणि असत आहे, त्याच्या पलीकडे जे अविनाशी ब्रह्म, ते तुम्ही आहात. ज्यावेळेस हा चमत्कार पाहतो अर्जुन, चमत्कार पाहिल्यानंतर काय म्हणतो की हे अनंता, हे देवाधिदेवा, तुम्ही श्रेष्ठ आहात आणि ब्रह्मदेवाचेही उत्पन्न करते आहात. म्हणजे ब्रह्मदेवाला उत्पन्न कोण केलं? भगवंताने उत्पन्न केलेलं आहे. त्या तुम्हाला नमस्कार. बघा, जिथं चमत्कार असतो तिथंच नमस्कार होतो. भगवंताने चमत्कार दाखवला, सगळ्यांना पहिल्यांदा गिळलं आणि परत सगळी सृष्टी पूर्ववत केली. एवढा मोठा चमत्कार घडल्यानंतर अर्जुन कापू लागलेला आहे, घाबरलेला आहे आणि भगवंताच्या चरणावर लीन होऊन भगवंताच्या चरणावर मस्तक ठेवून त्याचा कंठ भरून आलेला आहे. आणि मग काय म्हणतो की देवा, हे देवाधिदेवा, तुम्ही श्रेष्ठ असून ब्रह्मदेवाचेही उत्पन्न करते आहात. तुम्हाला नमस्कार. ओवी नंबर 507. एथगा कवणा कारणा राक्षस हे नारायणा
न लगतीची चरणा पळते जाहले. आणि हे काय तुते पुसावे, एतुले आम्हासिही जाणवे. तरी सूर्योदयी राहावे, कैसे नीतमे. जी तू स्वप्रकाशाचा आगरू, आणि जाहला आम्हासी गोचरू. म्हणून निशाचरा केरू, फिटला सहजे. हे एतुले दिवस आम्हा, काही नेणिवेची श्रीरामा. आता देखतसे महिमा, गंभीर तुझा. जेथुनी नाना सृष्टीचिया बोली, पसरती भूतग्रामाचिया वेली. तया महद्ब्रह्माचे व्याली, देविकी इच्छा. देवो निस्सीम तव सदोदितू, देवे निस्सीम गुण अनंतू. देवो निस्सीम साम्य सततू, नरेंद्र देवाचा. जी तू त्रिजगतीये बोलावा, अक्षर तू सदाशिवा. तूची सदसत देवा, तयाही अतीत ते तू. नारायणा, काय कारणास्तव राक्षस तुम्हाला नमस्कार न करता दूर पळतात, हे तुम्हाला विचारावे असे नाही. कारण आम्हाला इतके कळत आहे. हे पहा, सूर्योदय झाल्यानंतर अंधार कसा राहील, त्याप्रमाणे तुमच्या पुढे राक्षस कसे राहतील. तुम्ही स्वप्रकाशाचे मुख्य ठिकाण दृष्टीस पडल्यावर राक्षस सहज नाहीसे झाले. अर्जुन काय म्हणतो बघा, भगवंता तुम्हाला बघून राक्षस दूर पळतात. हे तुम्हाला आम्ही कसं विचारावं, कारण ही साधी गोष्ट आहे की सूर्योदय झाल्यानंतर अंधार नाहीसा होतो. त्याप्रमाणे तुमच्या समोर राक्षस कसे कसे राहतील, निघून जातील. तुम्ही स्वयंप्रकाशाचे मुख्य दृष्टीस पडल्यानंतर राक्षस सहजच नाहीसे झाले आहेत. आता इथं राक्षस म्हणजे त्यावेळेस राक्षस असायचे. आणि राक्षस या शब्दाचा इथं अजून एक वेगळा अर्थ आहे, ते म्हणजे जे वाईट विचार आहेत त्याला सुद्धा राक्षस म्हटलेलं आहे. हे श्रीरामा, इतके दिवस ही गोष्ट आम्हाला समजली नव्हती, परंतु आता तुमचा हा अलौकिक महिमा आमच्या दृष्टीस पडत आहे. काय होतं, सुरुवातीला भगवंत आणि श्रीकृष्ण हे एखाद्या मित्राप्रमाणे राहत होते. पण ज्यावेळेस भगवंताने हे विश्वरूप दाखवलं, ज्यावेळेस तो चमत्कार केला, सर्व सृष्टीला गिळले, सर्व चराचराला, सर्व प्राणी मात्राला गिळले आणि परत आहे असे स्थापित केले. हा चमत्कार बघितल्यानंतर अर्जुन काय म्हणतोय बघा, हा तुमचा अलौकिक महिमा पाहिल्यावर आमच्या दृष्टीस पडत आहे. ज्या ठिकाणाहून अनेक सृष्टीच्या ओळी व प्राणीमात्राच्या वेली जगभर पसरतात, त्या मायेला तुमची इच्छा ही आदिस्थान होय. प्राणीमात्रांच्या वेली जगभर पसरतात. हे जे ठिकाण आहे, जे ठिकाण म्हणजे हे भगवंत तुम्हीच आहात. त्या मायेला तुमची इच्छा आदिस्थान होय. तुम्ही म्हणजे याचा अर्थ काय, की ह्या सृष्टीचा उत्पन्न करता भगवंत आहे. अनेक सृष्टींच्या ओळी किंवा प्राणी मात्र हे सर्व जे आहे भगवंतापासून उत्पन्न होतात. तुमच्यात परमावधी अनंत गुण भरलेले आहेत. सर्वत्र सतत समदृष्टी असून तुम्ही देवांचे देव आहात. हा सर्व चमत्कार बघून भगवंताला काय म्हणतो अर्जुन, तुम्ही देवांचे देव आहात. हे सदाशिवा, तुम्ही ह्या सकल ब्रह्मांडाचे राहण्याचे ठिकाण असून अविनाशी आहात. तुम्ही अविनाशी आहात. सर्व ब्रह्मांड तुमच्या ठिकाणी राहते. आणि देवा,
तुम्हीच व्यक्त आणि अव्यक्त असून त्या पलीकडे जाणता येणारे जे तत्व तेही तुम्हीच आहात. म्हणून बघा, ज्यावेळेस आपल्यासमोर एखादे संकट येते त्यावेळेस आपण हात जोडतो आणि आकाशाकडे पाहतो. कारण हे जे तत्व आहे, हे जे व्यक्त आणि अव्यक्त आहे, हे तत्व हे भगवंत आहेत. म्हणून आपण आकाशाकडे हात करतो, हात जोडतो आणि भगवंता त्यातून वाचव म्हणतो. समोर मूर्ती असो नसो, आपण आभाळाकडे बघून भगवंताची आराधना करतो, प्रार्थना करतो. कारण या चराचरात, या कणाकणात भगवंत भरलेले आहेत. कणाकणात देव आहे, मनामनात देव आहे. आता याचा प्रत्यय अर्जुनास आलेला आहे. त्यानं स्वतःच्या डोळ्यानं पाहिलं, ते विश्वरूप पाहिलं. त्या विश्वरूपाच्या मुखात जाणारी सर्व सृष्टी पाहिली आणि परत क्षणात ती सृष्टी भगवंतांनी पुनःस्थापित केलेली पण पाहिली. हा असा चमत्कार बघून अर्जुन या पद्धतीचे उद्गार तोंडातून काढत आहे. श्लोक नंबर 38, त्याचा श्लोकार्थ. तुम्ही आदिदेव, पुराण पुरुष, तुम्ही या विश्वाचे लयस्थान, तुम्ही ज्ञाते, तुम्ही जाणावयाची योग्य वस्तू व तुम्ही परमपद आहात. हे अनंत रूपा, तुम्ही हे सर्व जग व्यापलेले आहे. झालं. अर्जुन भगवंताची स्तुती करतोय आता, कारण त्यानं डोळ्यानं सगळं पाहिलेलं आहे. सगळा चमत्कार डोळ्यानं पाहिलेला आहे. त्यामुळे त्याच्या तोंडातून आपसुकच भगवंताची स्तुतीमय सगळे उद्गार बाहेर पडत आहेत. तू प्रकृती पुरुषांची या आदी, जी महत्त्वा तुची अवधी, स्वये तू अनादी पुरातनु, तू सकळ विश्वजीवन, जीवासी तुची निधान, भूत भविष्याचे ज्ञान तुझ्याची हाती, जी श्रुतीची आलोचना, स्वरूप सुख तुची अभिन्ना, त्रिभुवनाची आयातना, आयातन तू, म्हणून जी परम, तू ते म्हणजे महाधाम, कल्पांती महद्ब्रह्म, तुझ माझी रिगे, किंबहुना तुवा देवे, विश्व विस्तारिले आहे आघवे, तरी अनंत रूपा वानावे, कवणे तुते. भगवंताची स्तुती करत आहे अर्जुन. स्तुती करताना काय शब्द वापरतोय बघा. तुम्ही शिव, शिव म्हणजे पुरुष, तुम्ही शक्ती, शक्ती म्हणजे प्रकृती, यांच्या अगोदरचे असून मायेची मर्यादाही तुम्हीच आहात. व तुम्ही पुरातन असून तुमच्या पूर्वीचा असा दुसरा कोणी नाहीये. आपण मागच्याही अध्यायामध्ये पाहिलेले आहे की सर्वाचे आदिस्थान हे भगवंत आहेत. त्यांच्यापासून मग देवांची उत्पत्ती झाली आणि देवांनी मग सर्व सृष्टीची उत्पत्ती केलेली आहे. म्हणजे तुमच्या पूर्वी असा दुसरा कोणी नाहीये असं अर्जुन म्हणतो, ते खरोखर आहे. सर्वात पुरातन तुम्ही आहात. तुम्ही सर्व विश्वाचे चालक व सर्व जीवांचे अधिष्ठान असून भूत व भविष्य हे ज्ञान तुम्हालाच आहे. बघा, भगवंतच अनादी कालापासून आहे आणि अनादी कालापासून पर्यंत राहणार आहे. त्यामुळे भगवंत हेच या जीवाचे, या सर्व सृष्टीचे चालक आहेत, जीवांचे अधिष्ठान आहे. आणि भूत म्हणजे पूर्वी काय घडलेलं आहे आणि भविष्य म्हणजे पुढं काय घडणार आहे याचे ज्ञान कोणाला असणार आहे, तर भगवंतालाच असणार आहे. श्रुतींच्या नेत्रास ज्या स्वरूपापासून सुख होते ते भेदरहित असे जे तुम्ही, त्या तुमचेच होय. श्रुतींच्या नेत्रास ज्या स्वरूपापासून सुख होते
ते सुख तुम्ही आहात. ते भेदरहित आहात. तुम्ही भेदरहित आहात. कुणात उच्च नीच लहान मोठा असा तुम्ही भेद करीत नाही. म्हणजे भेदरहित तुम्ही आहात. व ज्या मायेने हे सर्व जग व्यापले आहे, तिला आश्रयही तुमचाच आहे. म्हणून तुम्ही सर्व सृष्टीचे आश्रयस्थान असून परमश्रेष्ठ आहात. काय म्हणतोय अर्जुन, की या मायेचे सर्व जे जग, जे या मायेने जे सर्व जग व्यापलेले आहे, त्याचे आश्रयस्थान तुम्ही आहात. म्हणून तुम्ही सर्व सृष्टीचे आश्रयस्थान असून परमश्रेष्ठ आहात. सर्वांपेक्षा श्रेष्ठ तुम्हीच आहात. व ब्रह्मांडाच्या अंतकाली माया ही तुमचेच ठिकाणी लय पावते. ज्यावेळेस ब्रह्मांडाचा लय होतो, ब्रह्मांडाचा अंत होतो, त्यावेळेस ही माया ही तुमच्याच ठिकाणी लय पावते. किंबहुना देवा, हे सर्व जग तुम्हीच विस्तारलेले आहे. अर्थात सर्व जग भगवंतापासून विस्तारलेले आहे. तेव्हा अनंत रूप असे जे तुम्ही, त्या तुमचे वर्णन कोण करू शकेल? तुम्ही स्वतःच अनंत आहात. तुमचे वर्णन कोण करू शकणार आहे? श्लोक नंबर 40, त्याचा श्लोकार्थ बघूयात. वायू, यम, अग्नी, वरुण, चंद्र, कश्यपादी प्रजापती व ब्रह्मदेवाचा पिताही तुम्हीच आहात. सहस्त्र वेळा तुम्हाला नमस्कार असो आणि पुन्हा पुन्हा तुम्हाला नमस्कार असो. हे विश्वरूपा परमेश्वरा, तुम्हाला समोरून, मागून आणि सर्व बाजूंनी नमस्कार असो. ज्याच्या बळाला आणि पराक्रमाला पार नाही असे तुम्ही आहात, ज्यापेक्षा तुम्ही हे सर्व जग व्यापले आहे, त्यापेक्षा तुम्ही सर्व स्वरूप आहात. भगवंताचं गुणगान करत आहे, नमस्कार करत आहे. कारण जिथं चमत्कार असतो तिथंच नमस्कार असतो. अर्जुनाने उघड्या डोळ्याने चमत्कार पाहिलेला आहे. सर्व सृष्टी भगवंताच्या विश्वरूपाच्या मुखात जाताना पाहिलेली आहे आणि भगवंताने सर्व सृष्टी पुनःस्थापित केलेली पाहिलेली आहे. एवढा मोठा चमत्कार केल्यानंतर, बघितल्यानंतर अर्जुन भगवंतास काय म्हणत आहे, की हे देवा, तुम्ही वायू, यम, अग्नी, वरुण, चंद्र, कश्यपादी प्रजापती व ब्रह्मदेवाचा पिताही तुम्हीच आहात. म्हणजे या सर्वांची उत्पत्ती कुठून झालेली आहे? भगवंतापासून झालेली आहे. सहस्त्र वेळा तुम्हाला नमस्कार असो, 100 वेळा तुम्हाला नमस्कार असो आणि पुन्हा पुन्हा तुम्हाला नमस्कार असो. वारंवार नमस्कार करत आहे. अजून काय म्हणतो, हे सर्व स्वरूपा परमेश्वरा, तुम्हाला समोरून, मागून, सर्व बाजूने नमस्कार असो. ज्याच्या बळाला आणि पराक्रमाला पार नाही असे तुम्ही आहात, त्यापेक्षा तुम्ही सर्व जग व्यापलेले आहे. तुम्ही सर्व जगाचे स्वरूप आहात. जी काय एक तू नवसी, कवणे ठाई नससी, हे असो जैसा आहासी, तैसिया नमो. वायू तू अनंता, यम तू नियमिता, प्राणी गणती वसता, अग्नी तो तू, वरुण तू सोम, स्पष्ट तू ब्रह्म, पितामहाचाही परम, आदी जनक तू. तुम्ही जात नाही अशी या जगात कोणती वस्तू आहे? भगवंताला प्रश्न विचारतोय अर्जुन. तुम्ही जात नाही अशी कोणती वस्तू जगात आहे? तर कुठलीही नाही. प्रत्येक वस्तू चराचरात, कणाकणात भगवंत आहेत. व तुम्ही नाही असे कोणते ठिकाण आहे? सर्वत्र, यत्र तत्र सर्वत्र भगवंत आहेत. तेव्हा तुम्ही जेथे जेथे असाल तेथे तेथे तुम्हाला माझा नमस्कार असो.
तुम्ही जिथं कुठं असाल तेथे माझा नमस्कार आहोत असो. श्री अनंता, तुम्ही वायू आहात. शासन करणारा जो यम तो तुम्ही आहात. तुम्ही वारा आहात, तुम्ही यम आहात. प्राणी मात्राच्या ठिकाणी वास करणारा जो जठराग्नी तोही तुम्हीच आहात. बघा, जठराग्नी नसेल तर कोणी जगू शकेल का? जठराग्नी नसेल तर आपण खाल्लेलं अन्न पचणार नाही आणि आपला मृत्यू होईल. त्यामुळं प्राणी मात्राच्या ठिकाणी वास करणारा जो जठराग्नी आहे तोही तुम्ही आहात. तुम्ही वरुण, चंद्र व सृष्टी निर्माण करणारे ब्रह्मदेव आहात. व ब्रह्मदेवालाही जो उत्पन्न करणारा तोही तुम्हीच आहात. ब्रह्मदेवाने कुणाकुणाला उत्पन्न केलं? वरुण म्हणजे वर्षा म्हणजे पाऊस, चंद्र, सृष्टी या सर्वांना उत्पन्न केलं ब्रह्मदेवाने. पण ब्रह्मदेवाला उत्पन्न करणारे हे तुम्हीच आहात. श्री जगन्नाथा, याशिवाय इतर म्हणून ज्या आपल्या विभूती आहेत त्यांना आकार असो वा नसो, त्यांना माझा नमस्कार. सर्वांना नमस्कार करत आहे. सर्व विभूतींना नमस्कार करत आहेत अर्जुन. ऐसे सानुरागे चित्ते नमन केले पंडुसुते, मग पुढती म्हणे नमस्ते नमस्ते प्रभो. पाठी तिये सांध्यते न्याहळे श्रीमूर्ती ते, आणि पुढती म्हणे नमस्ते नमस्ते प्रभो. पाहता पाहता प्रांते समाधान पावे चित्ते, आणि पुढती म्हणे नमस्ते नमस्ते प्रभो. ये चराचरी जी भूते सर्वत्र देखे तया ते, आणि पुढती म्हणे नमस्ते नमस्ते प्रभो. याप्रमाणे अर्जुनाने सप्रेम चित्ताने नमस्कार केला व पुन्हा हे प्रभो तुम्हाला नमस्कार असो नमस्कार असो असे तो म्हणू लागला. वारंवार म्हणू लागला भगवंताला नमस्कार असो नमस्कार असो. नंतर श्रीकृष्णाच्या मूर्तीकडे नीट न्याहाळून पाहिल्यावर पुन्हा हे प्रभो तुम्हाला नमस्कार असो नमस्कार असो असं म्हणू लागला. भगवंताच्या मूर्तीकडं न्याहाळून प्रेमपूर्वक भगवंताच्या मूर्तीकडे पाहून परत अर्जुन म्हणतो, भगवंता तुम्हाला नमस्कार असो, प्रभो तुम्हाला नमस्कार असो नमस्कार असो. एक एक अवयवांकडे पाहून चित्तात समाधान पावल्याने पुन्हा हे प्रभो तुम्हाला नमस्कार असो नमस्कार असो असं म्हणू लागला. भगवंताच्या प्रत्येक अवयवांकडे पाहून म्हणजे डोके, डोळे, हात, पाय, पोट या एक एक अवयवांकडे पाहून पुन्हा पुन्हा अर्जुन काय म्हणत आहे, हे प्रभो तुम्हाला नमस्कार असो नमस्कार असो. स्थावर जंगम पदार्थ व प्राणी ज्या रूपाचे ठिकाण पाहून त्या रूपाचे ठिकाण पाहून हे प्रभो तुम्हाला नमस्कार असो नमस्कार असो असे म्हणू लागला. स्थावर जंगम म्हणजे काय? पृथ्वी, आकाश, पाताळ, ऊन, वारा, पाऊस त्या सर्वांना पाहून अर्जुन म्हणतो, हे प्रभो तुम्हाला नमस्कार असो नमस्कार असो. कारण या सर्वांमध्ये भगवंत आहेत. स्थावर जंगम मध्ये भगवंत आहेत, सर्वत्र भगवंत आहेत, म्हणून सर्वांना नमस्कार करत आहे. ऐसी रूपे तिये अद्भुते आश्चर्य स्फुरती अनंते, तव तव नमस्ते नमस्ते ची म्हणे. आणि स्तुती ही नाठवे आणि निवांतुही न बैसवे, नेणे कैसा प्रेम भावे गाजोची लागे. किंभुना या परी नमन केले सहस्त्रवरी, की पुढती म्हणे श्रीहरी तुझ सन्मुखा नमो. देवासी पाठी पोट आठी की नाही, येणे उपयोगी आम्हा काही,
तरी तुझ पाठी मोरयाही. नमो स्वामी. उभा माझी ये पाठीसी, म्हणून पाठी मोरे म्हणावे तुम्हासी. सन्मुख विमुख विमुख जगेसी, ना घडे तुझ. याप्रमाणे अद्भुत अशी जी रूपे श्री अनंताचे ठिकाणी आश्चर्याने पाहून नमस्कार असो, नमस्कार असो असे अर्जुन म्हणू लागला. यापेक्षा जास्त स्तुती कशी करावी हे आठवेना आणि स्वस्थही बसवेना अशी अर्जुनाची स्थिती होऊन तो प्रेम भावाने जास्त स्तुती करू लागला. ती सांगता येत नाही. अर्जुनाची अवस्था काय झाली बघा. हे विश्वरूप पाहून विश्वरूपाने सर्व सृष्टी गिळून टाकली आणि परत भगवंतांनी पुनःस्थापित केली. हा चमत्कार पाहून अर्जुनाची स्थिती एकदम व्हायबल झालेला आहे तो, आणि नमस्कार असो, नमस्कार असो असं म्हणू लागलेला आहे. आणि एवढेच नमस्कार म्हणून झाल्यानंतर अजून काय आठवेना आणि स्वस्थही बसवेना अशी अस्वस्थता अर्जुनाची झालेली आहे. आणि या स्थितीत तो प्रेमभावाने जास्तच स्तुती करू लागलेला आहे भगवंताची. ती एवढी स्तुती करू लागलेली आहे की ती सांगताही येत नाही. फार काय, याप्रमाणे त्याने हजारो वेळा नमस्कार केले व तो पुन्हा पुन्हा श्रीहरीस म्हणाला, तुम्ही माझ्या समोर जे दिसत आहात त्या तुम्हाला नमस्कार असो. हजारो वेळा भगवंताला नमस्कार करतोय अर्जुन आणि काय म्हणतो आहे, तुम्ही जो माझ्या समोर आहात त्या तुम्हाला नमस्कार. देवाला पाठ पोठ आहे की नाही याची चौकशी करून आम्हाला काय उपयोग. तथापि हे स्वामी, माझ्या पाठीमागे जे तुम्ही आहात त्या तुम्हाला नमस्कार असो. भगवंत समोर दिसतायत पण पाठीमाग पण भगवंत आहेत, कारण चराचरात भगवंत आहेत, सर्व सृष्टीत भगवंत आहेत. त्यामुळे पाठीमागे जे भगवंत आहेत जे मला दिसत नाहीत त्यांना सुद्धा नमस्कार असो. तुम्ही माझ्या पाठीशी उभे आहात म्हणून तुम्ही पाठीमागे आहात असे म्हणता येते, परंतु खरोखर तुम्ही जगाच्या पाठीमागे किंवा पुढे आहात असे काहीच मानता येत नाही. आता वेगळा लिया अवयवा, नेणे रूप करू देवा, म्हणून नमो तुझ सर्वात्मका. जी अनंत बळ संभ्रमा, तुझ नमो अमित विक्रमा. सकळ काळी समा सर्व रूपा, आघाविया आकाशी जैसे. अवकाशची होऊन आकाश असे, तू सर्वपणी तैसे. पातलासी सर्व, किंबहुना केवळ. सर्व हे तुची निखिळ, परीक्षिरावरणी कल्लोळ. पयाचे जैसे, म्हणून या देवा, तू वेगळा नव्हेसी सर्वा. हे आले मज सद्भावा, आता तुची सर्व. तुमच्या निरनिराळ्या अवयवांची गणती करता येत नाही, म्हणून सर्व स्वरूपी असे जे तुम्ही, त्या तुमच्या सर्व अंगांना नमस्कार असो. अर्जुन सर्व अंगांना नमस्कार करत आहे, सर्व अवयवांना नमस्कार आहे. देवा, जे तुम्ही अनंत बळाचा साठा आहात, तुम्ही अगणित पराक्रमाची व सर्व रूपात सर्व काळी सम आहात, त्या तुम्हाला नमस्कार असो. ज्याप्रमाणे सर्व आकाशात आकाशमय होऊन आकाशच असते, त्याप्रमाणे सर्व ठिकाणी तुमची व्याप्ती असल्यामुळे तुम्ही सर्वत्र आहात. त्या सर्वत्र असणाऱ्या तुम्हाला नमस्कार असो. किंबहुना सर्वत्र तुम्हीच केवळ भरलेले आहात.
पण ज्याप्रमाणे क्षीर समुद्रात लाटाही दुधाच्याच येतात त्याप्रमाणे म्हणून देवा तुम्ही सर्व पदार्थापासून वेगळे नाही हे माझ्या प्रत्ययास आले आहे, तेव्हा आता सर्वत्र तुम्हीच भरलेले आहात. त्या तुम्हाला नमस्कार असो, नमस्कार असो. आज आपण इथंच थांबत आहोत. उद्या भाग नंबर 22 आणि श्लोक नंबर 41 आपण बघणार आहोत. सर्वांनी डोळे मिटायचे आहेत, हात जोडून घ्यायचे आहेत. भगवंताचं स्वरूप डोळ्यासमोर आणायचं आहे. अर्जुनाने जसं भगवंताला नमस्कार असो, नमस्कार असो असं म्हटलं, तसंच आपण मनतला मनात भगवंताचं स्वरूप डोळ्यासमोर असून नमस्कार असो, नमस्कार असो म्हणायचं आहे. बोला कुंडली कवरदेव हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सर्व संतों की जय. जय जय रघुवीर समर्थ. रामकृष्ण हरी.